तर मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊयात. मराठ्यांना एकच हाक मारली, मराठ्यांना स्वतःच्या लेकरासाठी आता एक आहे. मराठी अंतरवालीला करोडोच्या संख्येने एक आले. बांधावर अंतरवालीच्या मराठीच उभं होते. ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा मराठी बसत नव्हते, इतके मराठी आले. काही जे ड्रोन उसात पडले आणखीन सापडले नाही, इतके मराठी ताकद आले. आणि ते आम्ही सांगितलं 3 करोड मराठी मुंबईला येणार. 64 किलोमीटर आपली लाईन होती, 64 किलोमीटर. आणि तो त्या दिवशी म्हणतो 3 करोड लोक पुढे आहेत, तुला गणित आला असतं तर तो कशात जेलला गेला असता. त्याला सांगितलं होतं ना, तुला जर मोजायचे असले तर तू वही एका पोलावर घेऊन उभा आहे, तो मोजे. त्याला आणखीन एक संधी माझ्याकडून, तुला मराठीत जर मोजायचे ना, सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश त्या दिवशी मराठ्यांच्या पोराने हिसकून आणला. 75 वर्षात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनत नव्हता, तो बनवायला लावलाय. 54 लाख नोंदी मिळाल्या, त्याचे प्रमाणपत्र मिळाले. 1.5 करोड पर्यंत मराठा आतापर्यंत आरक्षण गेला. मायबाप मराठ्यांना 1.5 करोड. आता त्या माध्यमातून, त्या नोंदीच्या माध्यमातून ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत ते सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या माध्यमातून जाणार आहे. आपण सांगितलं होतं शांततेत मुंबई जाणार आणि शांततेत आरक्षण घेऊन येणार. शांततेत गेलो आणि शांततेत आरक्षणच घेऊन आलो. आरक्षण घेऊन येणं म्हणजे काही म्हणजे मुंबईत गेल्यावर काय मिळालं, काहीच भेटलं नाही. म्हणजे मुंबईत गेलं